Hello everyone, Namaskar. We have completed first chapter, second chapter and third chapter of standard 8. Today we are going to start fourth chapter, altitudes and medians of a triangle. आज आपण फोर्थ चॅप्टर सुरू करतो आहे आणि या फोर्थ चॅप्टर मध्ये अल्टिट्यूड म्हणजे काय, मीडियन म्हणजे काय हे आपण क्लिअर करणार आहोत. काही बेसिक घेणार आहोत आणि प्रॅक्टिस सेट 1.1 मधले काही प्रॉब्लेम्स सोडवणार आहोत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण 8वीचा पूर्ण पोर्शन पूर्ण करतो आहे. लेट अस स्टार्ट फोर्थ चॅप्टर ऑफ स्टँडर्ड 8, altitudes and medians of a triangle. We will see definition of altitude and median one by one. What do you mean by altitude? Altitude म्हणजे काय? तर the perpendicular segment drawn from vertex of a triangle on the side opposite to it is called an altitude of a triangle. altitude म्हणजे काय? परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन फ्रॉम वर्टेक्स पासून त्याच्या अपोजिट साइडवर टाकलेला perpendicular segment, that is altitude. Observe this diagram. Triangle ABC we have, and AD is what? AD is perpendicular drawn from this vertex A. On the opposite side, AD is what? AD is the perpendicular segment drawn from vertex on the side opposite to it. म्हणजे इथे ए हा वर्टेक्स आहे. ए या वर्टेक्स मधनं आपण परपेंडिक्युलर सेगमेंट टाकला. ए ची अपोजिट साइड कुठली आहे? बीसी. बीसी वर हा जो परपेंडिक्युलर सेगमेंट टाकला त्या परपेंडिक्युलर सेगमेंटला म्हणतो आपण अल्टिट्यूड. सो इन दिस ट्रायंगल ABC, AD is an altitude. Why it is an altitude? Because it is drawn from vertex of a triangle on the side opposite to it. तर फिगर 1, फिगर 2 आणि फिगर 3 आपण ऑब्झर्व करू. फिगर 1 मध्ये ट्रायंगल ABC हा अक्यूट अँगल ट्रायंगल आहे, राईट, अँड AD इज अल्टिट्यूड. इट इज अन अल्टिट्यूड. त्यानंतर फिगर 2 जी आहे, फिगर 2 मध्ये ट्रायंगल PQR हा ऑब्च्युस अँगल ट्रायंगल आहे आणि PS हा जो आहे तो अल्टिट्यूड आहे. कारण वर्टेक्स P ची अपोजिट साइड काय आहे? QR. मग वर्टेक्स P पासून त्याच्या अपोजिट साइडवर जो आपण परपेंडिक्युलर टाकतो दॅट परपेंडिक्युलर सेगमेंट इज नोन ॲज अल्टिट्यूड. म्हणून इथे काय राहील? PS अल्टिट्यूड राहील. इथे लक्षात घ्या की अल्टिट्यूड हा नेहमी ट्रायंगलच्या इंटेरियर मध्ये असला पाहिजे असं आवश्यक नाही. इट कॅन बी आउटसाइड दी ट्रायंगल. दिस हॅपन्स इन केस ऑफ ऑब्च्युस अँगल ट्रायंगल इन फिगर 2. आता या फिगर 3 जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर ही फिगर 3 दॅट इज राईट अँगल ट्रायंगल आणि हा जो XY आहे हा त्याचा अल्टिट्यूड आहे. आता प्रश्न असा आहे की प्रत्येक ट्रायंगलला एकच अल्टिट्यूड असतो का? डज अ ट्रायंगल हॅव ओनली वन अल्टिट्यूड? नो. ईच ट्रायंगल हॅज 3 अल्टिट्यूड्स अँड अल्टिट्यूड्स मीट ॲट अ पॉइंट. प्रत्येक ट्रायंगलचे अल्टिट्यूड्स एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतात आणि म्हणून त्यांना आपण म्हणतो अल्टिट्यूड्स आर कॉन्करंट. आता ते ज्या पॉइंटला इंटरसेक्ट होतात त्या पॉइंटला काय म्हणतात? दॅट पॉइंट इज कॉल्ड ऑर्थोसेंटर. द पॉइंट वेअर द अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल मीट. द पॉइंट वेअर द अल्टिट्यूड्स ऑफ अ ट्रायंगल मीट इज कॉल्ड ऑर्थोसेंटर. ज्या पॉइंटला तीनही अल्टिट्यूड्स इंटरसेक्ट होतात त्या पॉइंटला आपण ऑर्थोसेंटर म्हणतो. आणि अल्टिट्यूड्स हे एकाच पॉइंटला इंटरसेक्ट होत असतात आणि
therefore we can say altitudes are concurrent. Now let us see what is median. The segment joining the vertex and midpoint of opposite side is called a median of the triangle. In triangle ABC, D is midpoint of AC. बघा ट्रायंगल ABC मध्ये D हा AC चा midpoint आहे, म्हणजे या AD is equal to DC. If I join this midpoint and vertex, D is midpoint आणि B काय आहे vertex, तर हे मी जॉईन केल्यावर हा जो BD आहे, BD is called median of a triangle. Why it is called median of a triangle? This is segment joining the vertex and midpoint of opposite side. This is vertex and D is midpoint of opposite side. B ची opposite side कुठली आहे? AC आणि AC चा midpoint काय आहे? D. म्हणून segment BD is median because it joins vertex and midpoint of opposite side. तसंच इथे पहा BC चा midpoint P आहे. हा वर्टेक्स A आहे. A ची अपोजिट साइड आहे BC, राईट. त्यानंतर BC चा midpoint P आहे, म्हणजे AP काय होईल? AP will be median, right? Because it joins vertex and midpoint of opposite side. Similarly, Q is midpoint of AB. Q हा AB चा midpoint आहे आणि बघा C हा वर्टेक्स आहे. C ची अपोजिट साइड आहे AB आणि Q हा AB चा midpoint आहे आणि म्हणून इथे हा जो आहे CQ will be median. म्हणून ट्रायंगललाही 3 मेडियन्स असतात आणि they are concurrent. What do you mean by concurrent? Because these 3 medians intersect at a point and therefore we can say that medians are concurrent. आणि हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तिन्ही मेडियन्सचा त्याला G म्हणतो, दॅट इज कॉल्ड सेंट्रॉइड. So centroid means the point where 3 medians meet. Centroid means the point where 3 medians of a triangle meet. पण या ट्रायंगल ABC मध्ये हे जे 3 मेडियन्स आहे, मेडियन AP, मेडियन CQ आणि मेडियन BD. These 3 medians meet at this point and this point is called centroid. Centroid is denoted by this capital symbol G, capital letter G. And most important property that centroid divides median in the ratio 2:1. म्हणजे हा सेंट्रॉइड जो आहे तो या मेडियनला, बघा G हा सेंट्रॉइड आहे, AP ला तो 2:1 या रेशिओमध्ये डिवाइड करतो. म्हणजे याचा अर्थ हे जर GP3 असेल तर AG किती असलं पाहिजे? 6, राईट. सो AG is to GP 2:1, CG is to GQ 2:1 and BG बघा CG is to GQ 2:1, तसंच BG is to GD हे राहील 2:1. Let us solve practice set 4.1. In triangle LMN, dash is an altitude and dash is a median. Write the names of appropriate segments. हा ट्रायंगल LMN आहे. इथे आपल्याला अल्टिट्यूड कुठला आहे आणि मेडियन कुठला आहे ते लिहायचं आहे. कुठला सेगमेंट अल्टिट्यूड आणि कुठला सेगमेंट मेडियन आहे. We have seen definition of altitude. What is altitude? That is perpendicular drawn from vertex to opposite side. हा परपेंडिक्युलर इथे दिसतोय. LX काय आहे? MN ला परपेंडिक्युलर आहे, राईट. So we can say LX is an altitude. So I will write here LX, right? Segment LX
इज अन अल्टिट्यूड. आता मेडियन आपल्याला लिहायचं आहे. तर इथे बघा, वेन my इज इक्वल टू yn, my इज इक्वल टू yn असेल, म्हणजे y हा mn चा मिड पॉइंट जर असेल, तर दिस इज सेगमेंट जॉईनिंग वर्टेक्स अँड मिड पॉइंट ऑफ अपोजिट साइड, राईट. अँड देअरफोर सेगमेंट ly, इथे आपण काय लिहू, सेगमेंट ly is a median, right. Here also you write down segment lx is an altitude. Next question, draw acute angle triangle PQR, draw all of its altitudes, name the point of concurrence as O. या क्वेश्चन मध्ये आपल्याला ॲक्यूट अँगल ट्रायंगल PQR काढायचा आहे. त्यानंतर त्याचे 3 अल्टिट्यूड्स काढायचे आहे आणि अल्टिट्यूड्स ज्या पॉइंटला इंटरसेक्ट होतात दॅट इज पॉइंट ऑफ कॉन्करन्स, आणि त्या पॉइंट ऑफ कॉन्करन्सला आपल्याला O नाव द्यायचं आहे. नाव व्हॉट इज ॲक्यूट अँगल ट्रायंगल? ज्या ट्रायंगलमध्ये प्रत्येक अँगल हा लेस दॅन 90 असेल तो ट्रायंगल ॲक्यूट अँगल ट्रायंगल. सो लेट अस ड्रॉ ॲक्यूट अँगल ट्रायंगल. Here I have drawn segment, label this as segment AB. Then place center of this protractor at point A and this line coincide with segment AB, right? आता आपण काय करू, 60 चा अँगल घेऊ. तुम्ही कितीचा अँगल घेऊ शकता, लेस दॅन 90 फक्त लक्षात ठेवा. 80 चा घेऊ शकता, 70 चा घेऊ शकता. आता मी हा इथे 60 चा घेतला कारण मला ॲक्यूट अँगल ट्रायंगल काढायचा आहे, म्हणून मी इथे लेस दॅन 90 चा अँगल घेते आहे. त्यानंतर हा पॉइंट A आणि हा इकडे रे ड्रॉ केला. त्यानंतर B वर आता हे जे सेंटर आहे प्रोट्रॅक्टरचं ते B वर ठेवलं आणि नंतर इथे परत लेस दॅन 90 अँगल घेतला. आता इथे मी घेते आहे 50 चा अँगल घेते आहे, राईट. सो हियर join this ray, draw this ray passing through B and this point. तर हे 2 पॉइंट जिथे इंटरसेक्ट होतात त्या पॉइंटला आपण C नाव देऊ. बघा, हा झाला ॲक्यूट अँगल ट्रायंगल. हा अँगल A 60 चा घेतला, अँगल B 50 चा घेतला, म्हणजे इथे आपल्याला म्हणता येईल की अँगल A प्लस B म्हणजे 60 प्लस 50, राईट. म्हणजे किती येईल ते 110. आता हाऊ टू फाइंड थर्ड अँगल? वी नो दॅट सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180. मग तिसरा अँगल कसा असेल, 180 मायनस 110, म्हणजे तो तिसरा अँगल कितीचा असेल, 70 चा, राईट. सो अँगल C कितीचा आहे, 70 चा, आणि म्हणून हा ट्रायंगल ABC काय झाला, ॲक्यूट अँगल ट्रायंगल. आता याची आपल्याला अल्टिट्यूड्स काढायची आहे. अल्टिट्यूड मीन्स व्हॉट, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम वर्टेक्स टू अपोजिट साइड. मग आता मी काय घेते, इथे हा जो आहे स्टील टिप इथे C वर ठेवते आणि AB पेक्षा थोडं जास्त अंतर घेते आणि नंतर हा जो आर्क आहे इथे हा आर्क ड्रॉ करते, राईट. कुठे ठेवलं मी, स्टील टिप C वर ठेवलं, कारण C पासून मला अल्टिट्यूड काढायचा आहे AB वर, म्हणून मी C वर ठेवलं आणि थोडं AB पेक्षा जास्त डिस्टन्स घेतलं बिटवीन द टिप्स ऑफ कंपास अँड हियर आय हॅव ड्रॉन आर्क. आता हा जो आर्क आहे हा AB ला 2 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो, राईट. आता मी काय करणार आहे, हे जे 2 पॉइंट्स आहे या 2 पॉइंट्सच्या मोर दॅन हाफ डिस्टन्स घेणार आहे. बघा, हे आपण म्हणू की टेंटेटिव्ह हे हाफ असेल, याचं थोडंसं जास्त म्हणजे मोर दॅन हाफ आय एम गोइंग टू टेक दिस डिस्टन्स बिटवीन द टिप्स ऑफ कंपास अँड देन ड्रॉ आर्क, राईट. प्लेस स्टील टिप ॲट दिस पॉइंट, ड्रॉ अन आर्क कीपिंग सेम डिस्टन्स. आता एवढंच डिस्टन्स मी कायम ठेवला. आता हा आर्क ज्या पॉइंटला सेगमेंट AB ला इंटरसेक्ट झाला त्या आर्कवर मी ठेवलं आणि नंतर हा इथे
दुसरा आर्क काढला आणि हा जो आर्क आहे आता हे दोन आर्क जिथे इंटरसेक्ट झाले त्याला मी नाव देते एम. आता मला CM जे आहे ते CM जॉईन करायचं आहे. दिस इज परपेंडिक्युलर राईट टू सेगमेंट AB आणि याला समजा मी नाव दिलं O तर काय होईल CO इज अल्टिट्यूड राईट. सिमिलरली आता मला आता मला A पासून BC वर परपेंडिक्युलर टाकायचं आहे म्हणून स्टील टिप मी A वर ठेवलं आणि इथे BC पेक्षा थोडं जास्त अंतर घेतलं. आय हॅव टेकन दिस डिस्टन्स बिटवीन द टिप्स ऑफ कंपास राईट. आता मी आर्क काढते बघा, हा आर्क काढला राईट. आता हा जो आर्क आहे हा आर्क AC ला 2 पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतो. हे 2 पॉइंट्स जे आहेत ते हा पॉइंट आणि इथे मला हा पॉइंट मिळाला राईट. आता मी काय करणार आहे या 2 पॉइंट्सच्या परत मोर दॅन हाफ डिस्टन्स घेणार आहे राईट. या 2 पॉइंट्सच्या त्यानंतर इथे एक आर्क मारणार आहे. त्यानंतर हा जिथे इंटरसेक्ट झाला तिथे परत त्यावर स्टील टिप ठेवणार आहे आणि दुसरा आर्क मारणार आहे. आणि आता हा A आणि हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन that I am going to join. पॉइंट A आणि हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा झाला A पासून BC वर अल्टिट्यूड राईट. नाउ हियर I have to draw altitude from point B. B पासून आता मला AC वर परपेंडिक्युलर टाकायचं आहे त्यामुळे मी स्टील टिप हे B वर ठेवलं आणि आता या थोडं हे डिस्टन्स घेतलं बघा, AC पेक्षा थोडं जास्त डिस्टन्स घेतलं आणि आर्क इज ड्रॉन राईट. नाउ दिस आर्क इंटरसेक्ट. आता हा जो आर्क आहे तो आर्क AC ला या पॉइंटमध्ये बघा, AC ला या पॉइंटमध्ये आणि या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करतो. आता मी काय करते की इथे या बिटवीन द टिप्स ऑफ कंपास आय विल टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स. AC या 2 पॉइंट्सच्या मोर दॅन हाफ डिस्टन्स मी घेते आणि मग इथे एक हा जो आहे इथे स्टील टिप ठेवून एक आर्क ड्रॉ करायचा आणि सेम डिस्टन्स ठेवून बघा हा आर्क इथे AC ला या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करतो. मग सेम डिस्टन्स ठेवून मी हा इथे दुसरा आर्क ड्रॉ केला. आता हा आर्क आता पॉइंट C आणि हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हे जॉईन करते. हा झाला परपेंडिक्युलर फ्रॉम B टू AC दॅट इज अल्टिट्यूड फ्रॉम B टू AC. याला समजा मी नाव दिलं M आणि इथे नाव दिलं N. मग आता हे 3 अल्टिट्यूड झाले बघा. कुठला अल्टिट्यूड झाला सेगमेंट AN राईट. त्यानंतर सेगमेंट BM आणि तिसरा अल्टिट्यूड झाला सेगमेंट CO. These are the altitudes drawn from vertex to opposites. These altitudes meets at this point. These altitudes are concurrent. आणि हा जो पॉइंट आहे याला आपल्याला नाव द्यायचं आहे पॉइंट O because name the point of concurrence as O. In this way you can construct.